फ्रेंड्स, वेलकम बॅक टू मिनी व्लॉग डे 6 मध्ये। आणि आज टिफिनला मी बनवत आहे मटकीची उसळ, कारण खूप दिवस झाले ते मटकी खाल्लं नव्हतं, त्यामुळे मला इच्छा झाली होती की आज मटकीची उसळच बनवूया। तर चांगल्या तापत्या तेलामध्ये इथे कढीपत्ता मी सोडून दिला आहे, नंतर चॉप केलेला अनियन चांगलं परतून घेतलं आणि त्याला शिजवण्यासाठी थोडंसं अद्रक लसणाची पेस्ट आणि मीठ टाकलं आहे। त्याच्यानंतर वरून टोमॅटो टाकले, चांगलं मिक्स केलं आणि तुम्ही बघाल की मी मटकीची जी उसळ आहे ती तेलात परतण्यासाठी आधी टाकते, कारण भिजवलेले कडधान्याने खूपच असा वास असतो। तो वास काढून टाकण्यासाठी मी तेलामध्ये पुन्हा पहिला परतवून घेते चांगली, आणि नंतर त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून चांगली ती परतून आणि मग वाफवून घेते। अशा तऱ्हेने मी माझी मटकीची उसळ बनवते। आणि कारण सिंपल टिफिन सिरीज आहे आणि रोज रोज फॅन्सी बनवण्यापेक्षा जे काही आपल्या सिंपल भाज्या आहेत त्या पण मला असं वाटतं दाखवावं, तुमच्यासोबत शेअर करावं, त्यासाठी ही मिनी ब्लॉग सिरीज मी चालू केली आहे। तुम्ही बघत असाल मटकीची उसळ मी चांगली परतून आता ती शिजत ठेवणार आहे पाणी टाकून। हे झाल्यानंतर लगोलग मी चपात्या करायला घेतल्यात, कारण रायाला तर आज शाळा नव्हती, भरपूर पाऊस होता आणि मला ते वाटत नव्हतं की त्याला शाळेत पाठवावं, सो मी त्याला आज शाळेत पाठवलं नाही। तसं पण जास्त टीचरचंच फोन आला की जास्त मुलं पण आलेली नाही आहेत, सो माझा डिसिजन एकदम करेक्ट होता। तर इथे मी चपात्या लाटते आणि चपात्या मस्त गोल गोल लाटते, कारण माझ्या लास्ट व्हिडिओला खूप साऱ्यांनी मला व्हॉट्सॲपवरती पण मेसेज केला होता की खूप छान चपात्या येतात आणि व्हिडिओमध्ये पण ज्यांनी बघितलं त्यांना आवडल्या। सो इथे चपात्या लाटून झाल्या आहेत। अशा तऱ्हेने माझा टिफिन सिरीज इथे संपतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन डिश घेऊन।